गेल्या आठवड्यापासून उपपदाचा सराव करतोय. एक दोनदा आपण आर्टिकल्स कोणकोणते आहेत ए अँड द हे पाहिलेले आहेत. त्याप्रमाणे तुम्ही पहिला नियम समजून घेतलाय आणि पहिल्या नियमावरून आपण त्या दिवशी दुसरा नियम पण ह्या फळ्यावर लिहून दिला होता. बरोबर. पहिला नियम काय आहे आर्टिकलचा ए चा, ज्या नामाचा उच्चार मराठीतील व्यंजनाने होतो आणि त्या नामापूर्वी ए हे उपपद आपण वापरायला पाहिजे. मग त्याची उदाहरणं पाहिली आपण. एक्झाम्पल्स अ बॉय, अ डॉग, अ गर्ल, अ कॅट आणि अ बॉक्स. बरोबर आहे सर ना? Yes. ओके. नंतर अँड, ज्या नामाची सुरुवात ए ई आय ओ यू या स्वरांच्या ध्वनीने झालेली असते. स्वरांचा काय तो ध्वनी, तेव्हा अँड हे उपपद वापरावे. an egg, an apple, an orange, an elephant, an umbrella, an ice cream. ओके. and the, जी जगामध्ये जी एकमेव गोष्ट आहे, सांगा मला कोणकोणती जगात कुठली गोष्ट एकमेव आहे? Sun. पर्वत, सन. अनदर एक्झाम्पल द मून. मग जे एकमेव आहे त्याच्या आधी आपण काय वापरायचं? द हे आर्टिकल वापरायचं. मग काय कशाच्या आधी आपण वापरू शकतो? दिशा. बघा आता द नॉर्थ, द ईस्ट, द साऊथ, द वेस्ट. समुद्र, समुद्राच्या नावाच्या आधी पण आपण द हे उपपद वापरायचं. नद्या, पर्वत, कॅनॉल, ग्रह, तारे, किल्ले, वृत्तपत्रे, धार्मिक ग्रंथ यांच्या नावाच्या अगोदर आपण काय वापरायचं आहे श्रेया? द हे उपपद वापरायचं. द सन, द मून, द ईस्ट, द सी. हे झाले पहिले नियम. तुम्हाला पहिल्या पायरीवर हे पहिले नियम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्या दिवशी आपण हे फळ्यावर याचे दुसरे नियम पण पाहिलेले आहेत, जे तुम्हाला पुढच्या वर्गात गेलं खूप महत्त्वाचे आहेत. ते तुम्ही वहीत लिहून पण घेतलेले आहेत. घेतलेत ना सगळ्यांनी लिहून त्या दिवशी? बरोबर. एक वही 2 मिनिट द्या. आणि आता आपण काय करणार आहोत? प्रॅक्टिस ऑफ आर्टिकल्स, यूज ऑफ ए अँड द. या फळ्यावर 17 एक्झाम्पल्स लिहिलेले आहेत तुमच्या समोर. आता प्रत्येकाला इथं बोलवणार आहे आणि प्रत्येकाने शब्द वाचायचा आणि त्याच्या पूर्वी ए वापरायचं, अँड वापरायचं, द वापरायचं. हे तुम्ही काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. काही अपवाद आहेत बघा. आता तुम्ही म्हणाल याचा उच्चार एच नाही होतो, मग तिथं ए पाहिजे, पण हा अपवाद आहे. हा त्या दिवशी पण मी तुम्हाला